बीच राष्ट्रीय ओबीसी समाज के प्रमुख व्यक्ति सलील देशमुख जी हैं इस आंदोलन में। हम उनसे जानना चाहेंगे। पटेल जो अनशन पे बैठे थे वो मराठा समाज के घटक होने के कारण उनके मांगों के लेके वो अनशन पे बैठे थे और उनकी जो मांग है उनको अलग से रिजर्वेशन मिले उस पर कोई दुमत नहीं। लेकिन अगर वो बोलेंगे कि हमको ओबीसी कुंभी समाज के प्रमाण पत्र हमारे सरसकट मतलब ओवरऑल टोटल मराठा समाज को दे तो वो चीज ओबीसी समाज ये जो महाराष्ट्र में जितना 27% वो इसको मान्य करेगा नहीं। जैसे अभी सभी समाज आरक्षण मांग रहा है, दलित दमित शोषित सभी समाज आदिवासी। इसके लिए सब में अच्छा तरीका हो सकता है राष्ट्रीय जनगणना होनी चाहिए, जाति जनगणना होना चाहिए जिसके आधार पर सबको आरक्षण मिल सके। देखिए डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने यह आरक्षण इसीलिए निकाला था क्योंकि जो यहाँ जो पिछड़ा है जिसको उनके अधिकार नहीं मिले उसे उसके अधिकार मिला के उसको मेन स्ट्रीम पे आना आगे ला सके। जो ओबीसी समाज है उसकी पहले दिन से मांग है और पहली मांग है कि ओबीसी की देश में जनगणना होनी चाहिए और जनगणना होने के बाद में जो भी उनके हिस्से का मिलता है वो उनको मिलना चाहिए। नहीं, अगर जनगणना होती है तो ये बात तो सिद्ध होगी कि समाज का जो 15% ऊंची जाति का आदमी है, 15% ऊंची जाति का आदमी है और 90% से ज्यादा सीट ऑक्यूपाई करके बैठा है सरकारी नौकरियों पे, तो ये जनगणना होने से इस पर असर होगा। नहीं, जनगणना होनी चाहिए जिससे काफी चीजें क्लियर आने वाले दिनों में क्लियर होगी और जो दबे हुए समाज है जो पिछड़े हुए समाज है उनको आने वाले दिनों में उनके बच्चों को अवसर मिलेगा, शिक्षण में अवसर मिलेगा, नौकरी में अवसर मिलेगा, हर चीज में अवसर मिलेगा और उसी से हमारा देश प्रगति की ओर जाएगा। क्योंकि आप लोग लंबे समय से आंदोलन कर रहे हैं, जब कांग्रेस थी तब भी हुआ है आंदोलन, बीजेपी आई तब भी आंदोलन हो रहा है, तो और अभी भी जारी है। तो इस बार क्या अपनी मांगे पूरी करके ही खत्म करेंगे आंदोलन? निश्चित रूप से ये सरकार को इशारा है। सरकार कोई भी हो, आज मैं पार्टी से बिलोंग करता हूँ लेकिन आज यहाँ पे एक ओबीसी बांधव के माध्यम से यहाँ पे हो और जब तक के ये मांग हमारी पूरी होती नहीं, जब तक के ओबीसी की तरफ सरकार ध्यान देती नहीं, तब तक के ये काम चालू रहेगा और ये हमारा सरकार को इशारा है। आपका शुक्रिया। गोपाल नायडू, राजेश मेश्राम के साथ, मेरे सहयोगी राजेश मेश्राम के साथ। नमस्कार सर्वांना माझा जय ओबीसी। आज सोमवार दिनांक 18/9/2023 आज संविधान चौकातून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्या महान महात्म्यांना स्मरून आणि त्यांनी दिलेले आरक्षण आज कशा पद्धतीने चिघळत आहे आणि देशात जातीयवाद जसा पसरवला जात होता त्याच पद्धतीने आज विश्व बंधुभाव यांनी काम करणाऱ्या लोकांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। त्यासाठी मराठा वर्सेस कुणबी असा जो घाट घातला जाऊन राहिला त्याच्या विरोधात आम्ही कुणबी बचाव कृती समिती व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून संविधान चौकातून कलेक्टर ऑफिसमध्ये महाभव्य दिव्य अशा स्वरूपाचा मोर्चा घेऊन जात आहोत आणि त्याचं विशेष कारण असं आहे की संविधानात्मक तरतुदीवर जर आपला देश चालतो आहे तर आरक्षण हे संविधानाच्या अधिकारातलं असून आज मराठा समाजाला कुणबी समाजाचे सर्टिफिकेट द्यावे अशी जी मागणी अंतरवली सराटी या गावातील मराठवाड्यातल्या अंतरवली सराटी या गावातील नरांजे पाटलांनी जी केलेली आहे ती अतिशय म्हणजे एक चूक पद्धतीची मागणी आहे आणि आधीच ओबीसींना जे 27% आरक्षण मिळतं, ओबीसीमध्ये 400 जातींचा समूह असल्यामुळे त्यांना 2.5% आरक्षण मिळतं आणि त्या कमी मिळणाऱ्या आरक्षणांमध्ये आधी आमच्या 250च्या जवळपास जाती होत्या पण अशीच मागच्या दारांनी एंट्री कुणबी म्हणून घेतल्यामुळे आज 400च्या घरात जाते आहे। दिवसागणिक ही संख्या वाढतच आहे आणि अशा वेळेस आजच्या सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं, कोणत्याही नोंदी मागवलेल्या नाही आणि अशा पद्धतीने ईडब्ल्यूएस आरक्षण जर दिलं तर त्या ईडब्ल्यूएस माझा सरकारला प्रश्न आहे या मोर्चाच्या माध्यमातून की ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये या मराठ्यांना स्थान मिळू नये का? ते 10% म्हणजे खूप होतात। आधीच 50%मध्ये बहुसंख्य लोक नाही तर अल्पसंख्य लोक आहे आणि तेच
सोडून इथे त्यांना कुणब्यांसोबत भांडायला सोडून देणं हे चूक होऊन राहिलं आणि त्यामुळे आम्ही 70 ते 75 अनेक संघटना, राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत जुळलेल्या संघटना आणि प्रत्येक जिल्हा लेवलला काल 17 तारखेला हे आंदोलन झालं. प्रत्येक जिल्हा पातळीवरून याचा निषेध व्यक्त केला गेला आणि सरकारच्या या कुटील नीतीचा आम्ही या मोर्चाच्या स्थळावरून निषेध जाहीर करतो. आणि आरक्षण हे मुळातच संपविण्याच्या मार्गावर हे सरकार आहे, हा महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतो. कारण सगळ्यांना माहिती आहे रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन झालं, BSNL झाल्या, आता नवीन न्यूज आहे इकडे हे आरक्षणाचं चेंडू आम्ही खेळतो आहे आपसात आणि तिकडे एका बाजूने 65,000 शाळा प्रायव्हेट कंपन्यांना दिल्या जाणार आणि त्या प्रायव्हेट कंपन्या ह्यांच्या दरबारातील आमदार, ह्यांच्या दरबारातील यांची जवळची लोक यांना दिल्या जाणार आणि ते आणि त्या शाळा त्यांना दिल्या जाणार, कंपन्याही यांच्या स्थापल्या जाणार आणि ईस्ट इंडिया कंपनीवाले आले, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले आणि देश पारतंत्र्यात गेला. तीच अवस्था आता पुन्हा होत आहे. म्हणून ओबीसीच काय सर्व बहुजनांनी जागरूकतेने या लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. राजकीय व्यवस्था कोणतीही असली तर ती आपली वाली झाली पाहिजे, शोषण करती नाही तर खऱ्या अर्थाने शासन करते व्हावं असे यांना या माध्यमातून मी निवेदन देते. आणि या शाळांमध्ये काय होणार, एक GR असा आहे की त्या शाळा प्रायव्हेट होणार, मग तिथे सौंदर्यीकरण केल्या जाणार, त्या शाळांना छान रंगरंगोटी केल्या जाणार, तिथे सुविधांचं प्रेझेंटेशन केल्या जाणार आणि मग नफा नुकसानाच्या गणिताच्या तत्वावर तिथे ॲडमिशन फी हेच लोक ठरवणार. म्हणजे मूलभूत अधिकार जे डॉक्टर बाबासाहेबांनी दिले होते ते सुद्धा आपले संपुष्टात येणार आणि प्रायव्हेट शाळांमध्ये मग कोण मुलं शिकणार, म्हणजे गरिबांचा वाली कोणी उरणारच नाही. ज्यांच्याजवळ पैसा राहील, आधीच घराघरातली बेरोजगार युवा पिढी आहे, त्या बेरोजगारांच्या मुलांना खरंच ही फी भरणं परवडेल का? युवांनी तर या विषयावर जागं व्हायलाच पाहिजे. दुसरा GR असा आहे की या कंपन्या पूर्णतः म्हणजे ज्याची कंपनी असेल त्याच्या पदरात किती नफा पाडून द्यायचा या तज्ज्ञांसोबत काम करणार. दुसरा GR असा आहे की 85 संवर्गातील लोक कोणत्याही आरक्षणाविना त्यांची नेमणूक हे करणार. हे अधिकार कोणाला दिल्या जाणार तर या कंपन्यांना दिल्या जाणार आणि या कंपन्या त्या 85 संवर्गामध्ये म्हणजे आरक्षण पूर्णतः संपलेलं आहे. त्याच्यात मला असं वाटते 138 काही प्रवर्गातील लोक म्हणजे इंजिनियर असो, क्लर्क असो, कुणीही असो, ते सगळे कोणत्याही मेरिट बेसवर नाही तर 10 ते 15 हजारावर या कंपनीने सिलेक्ट केल्यानंतर म्हणजे आता दुसरा एक मुद्दा याच्या आधी आपल्याला माहित होता, जवळजवळ तिसरी टर्म सुरू आहे की MPSC UPSCच्या परीक्षा तर घेतात आहे, त्या माध्यमातून हजारो ओबीसी प्रवर्गातील लोक परीक्षा फी भरतात, 2-2, 4-4 वर्ष क्लासेसला जातात आणि त्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन होत नाही. कारण यांनी या सगळ्या याला सुद्धा काय म्हणतात त्याला सरळ सेवा भरती म्हणजे सवर्णांसाठी केलेली स्पेशल तरतूद हे सुरू केलेलं आहे. UPSCच्या माध्यमातून 10 ते 15 वर्ष जेव्हा तो अधिकारी कुठे स्वतःला सिद्ध करायचा, त्याच्यानंतर सचिवासारखी पदं मंत्रालयाच्या त्या मुख्य डिपार्टमेंटमध्ये जायचे, ते सचिव, अवर सचिव हे पदं सुद्धा सगळे यांनी प्रत्यक्षात स्वतःची लोक तिथे बसवायचे. अशा पद्धतीने ते सगळं मंत्रालय आपल्या हातात यायचं आणि अशा पद्धतीने हिटलरशाहीने सगळा देश आपण कसा चालवायचा ही अशी महाभयंकर नीती इथे आखल्या जात आहे. आणि आता लोकशाही जिवंत कशी ठेवायची आणि EVMच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात कोण आहे आणि EVM काय देतं हे सुद्धा लोकांनी प्रत्यक्षात आजमावलेलं आहे. म्हणून आज माणूस म्हणून जगताना आपल्याला माणसासारखं जगावं असं जर वाटत असेल तर अशा लढ्यासोबत सगळे बहुजन एकत्र आले आहे. आणि मी गर्वाने सांगू इच्छिते की खरोखर आंबेडकरवादी जे अनुयायी आहे, आंबेडकरांचे अनुयायी आहे, संत महान महात्म्यांचे अनुयायी आहे, अनेक ओबीसी संघटना आहे, अनेक जाती संघटना आहे, त्या सगळ्या एकत्र आल्या आहे आणि प्रत्यक्षात मराठेही आमच्या सोबत राहणार. कारण मराठे सुद्धा आमच्यासारखे जे शोषित आहे त्यांना आम्ही सांगू की तुम्ही अरे बाबा तुम्हाला EWS मधून हाकलायसाठी इकडे पाठवलं आहे. ज्या सर्वसामान्यांना या सगळ्या पॉईंटचा अभ्यास नाही त्यांच्या डोक्यावर ही राजकीय खेळी चालते आहे आणि ही राजकीय खेळी आणि राजकीय पोळी आपण संपवली पाहिजे. आणि आपली जागरूकता नागरिक म्हणून, व्यक्ती म्हणून न भीता निर्भीडपणे व्यक्त झालं पाहिजे असं मी इथून आवाहन करते. जय ओबीसी, जय संविधान. अपने सहयोगी साथी राजेश मेश्राम के साथ आप लोगों का शुक्रिया अदा करता हूँ. मैं विवेक सप्ताह, अध्यक्ष सोनार सेवा महासंघ. मैं सचिव अशोक करे, सोनार सेवा महासंघ. आप लोग लंबे समय से ये लड़ाई लड़ रहे हैं कि आरक्षण मिलना चाहिए.
दरअसल में ये आरक्षण मिलना चाहिए, ये तो बीजेपी चाहती है कि अलग अलग हिस्सों में टुकड़ों टुकड़ों में ये लड़ाई हो, और ताकि आपस में गलते फूट रहे, और उसका फायदा बीजेपी को ही जाने वाला है। इस संदर्भ में आप लोग क्या सोचते हैं? आपका कहना एकदम सही है कि बीजेपी को उसका फायदा करने के लिए वो हमको टुकड़ों टुकड़ों में बांट रहे हैं। अलग मराठा को अलग बोल रहे हैं, कुंभी को अलग बोल रहे हैं, सोनार लोगों को अलग बोल रहे हैं। लेकिन आज आपने देखा होगा यहाँ पर आज कम से कम 40-50 जाति के संगठन एक साथ आके यहाँ पर ओबीसी एज ए वन यूनिट खड़े हुए, और जिस तरीके से बीजेपी गवर्नमेंट हमको बांटने की कोशिश कर रहे हैं, हम उसका पूरी तरह से विरोध कर रहे हैं। और इसके साथ साथ ही जैसा कि ये गोवारी लोगों का आंदोलन है, हम लोग उनके साथ भी है। वो हमारे छोटे ये जो आदिवासी गोहारी संगठन का है, जो यहाँ पे पोषण चालू है, मोर्चा चालू है, इसके लिए हमारे सुवर्णकार समाज के तरफ से पूरा सहयोग है। और हम चाहते हैं कि समाज में जो भी मराठा है, सोनार है, जो भी जितने भी समाज है, सब क्या आप लोगों को ये नहीं लगता, जैसे ये बोल रहे हैं जितने समाज में लोग हैं, ये प्रश्न बहुत अहम प्रश्न है, और इस प्रश्न को लंबे समय से जो 32 में जनगणना आज़ादी के पहले हुई थी, जाति जनगणना सर्वे हुआ था, उसके बाद आज तक नहीं हुआ। अगर वो जाति जनगणना होना चाहिए या नहीं होना चाहिए, अगर होना चाहिए तो क्यों होना चाहिए? जाति गणना बिल्कुल होना चाहिए। 2010 में मैंने खुद और एडवोकेट भंडारकर ने नागपुर हाईकोर्ट में हमने पिटीशन डाली थी कि जनगणना होना चाहिए। उस टाइम गवर्नमेंट ने आश्वासन दिया था, और पिटीशन में हमको जवाब मिला था कि ओबीसी की जनगणना हम लोग करेंगे। लेकिन गवर्नमेंट ने जो आश्वासन हाईकोर्ट में हमको दिया, वो उन्होंने नहीं उसको ऑनर किया है उन्होंने। तो हमारी जातीय जनगणना की मांगनी 100% है, 100% है। जातीय गणना होना ही चाहिए। उसके सिवा हर छोटे छोटे तख्ते जो है, उनका मागासलेपन, उनका जो बैकवर्डनेस है, उसकी अपन असेसमेंट नहीं कर सकते जब तक के समाज की गिनती नहीं होगी। आपका जो हिस्सा सरकार में होना चाहिए, जो आपका शेयर है, हक से मिलना चाहिए, वो आपको नहीं मिलने वाला है। अगर आपकी जाति वाइज गिनती नहीं होती है, वो जरूर होना चाहिए। वही अपने उद्धार होने का, समाज का उद्धार होने के लिए अत्यंत आवश्यक चीज है, ऐसा मुझे लगता है। आप दोनों का शुक्रिया न्यूज़ इंडिया को अपने विचार देने के लिए। मैं अपने सहयोगी साथी राजेश मेश्राम के साथ आप लोगों का शुक्रिया अदा करता हूँ। धन्यवाद। आपलं आदिवासी गोवारी समाजाबद्दल बोलायचं झालं, कारण इथे इतकं कन्फ्युजन आहे। इथे ओबीसींचं आंदोलन सुरू आहे, इथे गोवारी समाजाचं आंदोलन सुरू आहे। ॲक्च्युली मी इथे फक्त बघायला आले होते, पण माझा पिंडच सामाजिक असल्यामुळे मला इथून जाता नाही आलं। इकडे राहुल भाऊ होते, इकडे आमचे सगळे संघटनेचे लोक होते, त्याच्यामुळे तिकडचा आता मोर्चा निघाला। पण गोवारी समाजाबद्दल सहानुभूती आहे, आणि त्यांचा जो एक ग्रुप आहे, किरण वाघाडे त्यांचा एक महिला मंडळ आहे, तो आमच्या बहुजन रिपब्लिकन एकता मंच सोबत जुळलेला आहे। हो, मी सांगते ना पूर्ण। सरकार काय नाही तर सांगते ना मी, आमची भूमिका काय ती सांगते ना। बहुजन रिपब्लिकन एकता मंचची, बहुजन रिपब्लिकन एकता मंच सातत्याने प्रत्येक वर्षी गोवारी समाजासोबत असतो। 23 नोव्हेंबरला जे 114 गोवारी बांधवांची म्हणजे जे शहीद झाले, त्यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी आमच्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका माजी मंत्री ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे आणि आम्ही सगळे कार्यकर्ते तिथे त्या शहीद बांधवांना अभिवादन करण्यासाठी जात असतो। आणि एकूणच म्हणजे आपलं रिपब्लिकन पक्षामध्ये जे काही गटतट आहे, आणि आमचं बहुजन रिपब्लिकन एकता मंच आहे, आम्ही गोवारी समाजासोबतच आहोत। पण हा जो प्रश्न आहे गोवारी आदिवासी, त्याच्यामध्ये जो कॉमा आहे, त्या कॉमाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, आणि त्यासाठी सातत्याने आंदोलन होत आहे। मला असं वाटतं की शासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष द्यायला पाहिजे, आणि गोवारी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करायला पाहिजे। आम्ही त्यांच्या सोबत आहोतच, जसं आता वंचित आघाडी पण त्यांच्या सोबत आहे, बहुजन रिपब्लिकन पक्ष पण त्यांच्या सोबत आहे। आपल्याला काय वाटतं?
वंचित बहुजन आघाडीच्या माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व आता बघत असताना आपणा सर्वांच्या लक्षात येतो आहे की वंचितांसाठी, दलितांसाठी, शोषितांसाठी ते एकमेव असे नेते आहेत की सध्या तेच पुढाकार घेऊन सगळ्यांच्या मागण्या ऐकून घेत आहेत, सगळ्यांचं दुःख समजून. मागण्या पूर्ण होणारच सर, का नाही होणार? आज नाही उद्या करावंच लागेल शासनाला, कारण आपण बघतो आहे देशामध्ये काय परिस्थिती आहे. सर्वसामान्य जनता महागाईने आणि बेरोजगारीने होरपळून निघालेली आहे. तरुणांना कामधंदे नाही आहेत, अन्याय होत आहे समाजावर. महिलांची तर विचारूच नका. महिलांवर आपण मणिपूर घटनेबद्दल सगळ्यांना जाणीव आहे की महिलांबद्दलही म्हणजे एक वंचित मनुस्मृतीमध्ये जसं लिहिलेलं आहे की महिलासुद्धा वंचित शूद्र आहेत, त्याप्रमाणेच इथली मनुवादी सरकार समाजातल्या प्रत्येक घटकांसोबत वागत आहे. आणि अशी वागणूक असताना समाज जागा होणार आहे, आता जागे झालेले आहेत. आपण बघतो मराठा समाजावर मराठा समाजाच्याच शासनाकडून लाठीचार्ज झालेला आहे, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. तर बाकीच्या समाजांनी सुद्धा आता तेवढ्याच ताकदीने जागे होऊन आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आणि वंचित बहुजन आघाडी नेहमीच त्यांच्या सतत सोबत आहे. आमचे बाळासाहेब आंबेडकर आणि आमचे पूर्ण वंचित बहुजन महिला आघाडी नागपूर शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या वतीने आम्ही यांच्या आंदोलनाला समर्थन देत आहोत आणि नेहमीच समर्थन देत राहू. जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत समर्थन देत राहू. वंचित बहुजन आघाडीतर्फे आमचं गोवारी समाजाला समर्थन आहे आणि मांगे पूर्ण होणार का? यांच्या मागे आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच यांच्या मागण्या पूर्ण करून देऊ शकतात, एवढंच बोलते. नाव माझं रुपाली बजरंग गजबे, कारला या गावावरून आले मी. तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती या गावामधून मी आदिवासी गोवारी युवा शक्ती संघटनेच्या मोर्चामध्ये मी 1 दिवसाच्या आंदोलनासाठी तयार झालेली आहे. कारण आमचा समाज असा आहे की म्हणजे सामोर जाण्यासाठी निघते पण आम्हाला अडथळे येतात, त्याच्यामुळे सामोर जाऊ शकत नाही. आम्हाला तरी कोणाचं हे करून संबंध जोडवून सुद्धा आम्हाला सामोर निघा लागन. बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीने मी म्हणत आहे, त्यांनी आपल्या हक्कासाठी सगळे काही प्रश्न मांडले आहेत, तसेच आम्ही पण ते जसे हक्कासाठी भांडत होते तेव्हा 1994 पासून आम्ही सुद्धा भांडत आहे, पण आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. आतापर्यंत झाल्या नाही, पण आता आम्ही जिद्द लावून आपको शुभकामना. आपकी मांगे पूरी हो जल्द से जल्द, ये हम लोग आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. न्यूज इंडिया आज संविधान चौक पर जो आंदोलन हो रहे हैं, गोवारी समाज का जो आंदोलन हो रहा है, उस आंदोलन के संदर्भ में यहाँ पर है. और आज हमारे बीच बहुजन वंचित समाज के दहीकर जी हैं. हम दहीकर जी का न्यूज इंडिया में स्वागत करते हैं. दहीकर जी, ये बताइए कि गोवारी समाज की प्रमुख मांगे क्या है? सर, गोवारी समाज का प्रमुख गोवारी समाज की जो मेन डिमांड है, उनकी मेन डिमांड ये है कि उनको अभी भी आरक्षण प्राप्त नहीं है. 2018 को 14 सितंबर अगस्त 2018 को जो हाईकोर्ट ने जो निर्णय दिया, उसके तहत उनको जो गोंड गोवारी या गोवारी ऐसा जो उनको प्रमाण पत्र मिलता था, तो वो प्रमाण पत्र के आधार पे उनको कास्ट सर्टिफिकेट मिलेगी आणि वो कास्ट सर्टिफिकेट के माध्यम से उनका जो आरक्षण है, उनको आरक्षण प्राप्त होगा. मगर आज तक के क्या हुआ कि वो कास्ट सर्टिफिकेट एक तो मिलने में दिक्कत है और मिलने के बाद में भी नौकरियां में बोलो कि शैक्षणिक आरक्षण बोलो या स्थानिक स्वराज्य संस्था में जो आरक्षण मिलता है वो बोलो, उनसे अभी भी इन लोग वंचित है. मैं खुद शहर का महासचिव हूँ वंचित बहुजन आघाड़ी का. तो महासचिव होने के कारण
हम जो वंचित लोग हैं, और आदिवासी तो वैसा देखा जाए तो ये देश में वो तो पहला नागरिक है यहाँ का, उनको वैसा भी लूटा गया जल जमीन जंगल के माध्यम से, वो खोड़ तोड़ करके यहाँ देश के भांडवलदार और सरकार की मिलीभगत के कारण। आप लोग इतने दिनों से आंदोलन कर रहे हैं, सरकार ने कुछ नोटिस लिया है आपकी मांगों को लेकर? सरकार ने कोई नोटिस लिया है? हाँ, नोटिस तो करने के लिए तो धरना आंदोलन चालू है, बार बार आंदोलन करते हैं। हमारे बाबा साहब अम्बेडकर बहुत बड़े बड़े मोर्चा लेके गए हैं, उन्होंने आंदोलन किया है, आंदोलन ही नहीं किया मगर उन्होंने स्थानिक स्वराज्य संस्था के माध्यम से जो इलेक्शन हुआ है, वो इलेक्शन में मखराम जी पवार से लेके तो स्थानिक स्वराज्य संस्था तक के इन लोगों को इलेक्शन में लड़ने के लिए ये किया है और उनके माध्यम से उनको सत्ता पे पहुंचाया है। आपकी ये बात ठीक है। आपको नहीं लगता क्या इस देश में जाति जनगणना होना चाहिए? बिल्कुल होना चाहिए, बिल्कुल होना चाहिए, मगर यहाँ का जो प्रस्तापित वर्ग है वो प्रस्तापित वर्ग नहीं चाहता है कि ये देश में जाति जनगणना हो। क्यों नहीं चाहता? वो इसीलिए नहीं चाहता कि एक बार अगर कंफर्म हो गया कि ये देश में ओबीसी कितना है, आदिवासी कितना है, मुझे जो एससी एसटी का तो उन लोग जात गणना करते हैं मगर बाकी का जो समूह है, बाकी का जो समाज है उसका जात गणना नहीं करता। एक केस अगर अपन ने थोड़ा विचार मिले तो ओबीसी की जात गणना क्यों नहीं होती? आज ओबीसी 52% इस देश में। ये भारतीय जो बीजेपी है, आरएसएस है, उनके कानों में इस तरह के आंदोलन की आवाज जाती नहीं है, तो इसके लिए क्या करने की? उनके कानों में आवाज तो जाती है मगर क्या है कि प्रस्तापित वर्ग ये चाहता है कि उनका जो हक नहीं है, 3% लोग हैं, 3% लोग यहाँ 90% जगह व्याप्त कर चुके हैं हर पोस्ट में, चाहे वो राजकीय आरक्षण हो या वो सोशल और एजुकेशनल जो इसमें जो बैकवर्ड कम्युनिटी है उनका आरक्षण हो। एक बार अगर जात गणना किए, जात गणना करने के बाद में जो आज वो 27% आरक्षण दे रहे हैं, उनको कल चल के जात गणना के हिसाब से जितना उनको रहेगा कि जितनी जिनकी संख्या भारी उसकी उतनी क्या बोलते उसको काय म्हणतात त्याला, जिसकी जितनी संख्या भारी, हाँ भागीदारी, संख्या भारी उतनी उसकी भागीदारी, वो हिसाब से। आपका शुक्रिया, आपने बहुत अच्छी बात रखे कि राजेश मेश्राम के साथ। नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर, धन्यवाद।